त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि हे झाल्याच्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला तो घटक असा धनगर, लिंगायत, मुस्लिम हे ज्या प्रक्रियेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न आहे ती स्थिती डायल्यूट होईल, त्या स्थितीच्या संबंधीची कटुता राहील असं मला वाटत नाही. हे त्यांनी हेही सांगितलं नाही केलं तर मला आग्रह राहणार नाही. त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या. आमचा हा प्रश्न सुटावा यासंबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची राहील. दिल्लीच्या वाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. तुमच्याकडे जी लोक येत आहेत तर जागा वाटप करून घेऊन ती गर्दी थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सगळं म्हणजे लातूरला भूकंप झाला तरी सगळं थोडा जवळ त्याची चर्चा त्या काळात होती. तुम्हाला माहीत नाही, कदाचित तुमच्यातल्या काही सिनियर लोकांना. जरांगे पाटील असं म्हणतात की ज्या मराठ्याची कुणबी नोंद मिळाली त्या मराठ्याच्या कुणबी नोंदीच्या आधारे सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीकडे कसं बघता तुम्ही? असं आहे की या सगळ्या गोष्टीची चर्चा मुख्यमंत्री ज्यावेळेस सगळ्यांना बोलून करतील त्यावेळेला मार्ग काढण्याच्या दृष्टीने आम्ही याच्यात लक्ष घालू. आज उगीच त्याच्यावर भाष्य करणं आणि कटुता किंवा अंतर वाढवणं हे शहाणपणाचं लक्षण नाही. आपला रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर जावं. आता योग्य रस्त्यावर जाण्याची मानसिकता कोणाची असेल तर स्वागत. सर, महाराष्ट्रामध्ये 2-2, 3-3 उपमुख्यमंत्री असणे संरचनात्मक दृष्ट्या तुम्हाला कसं वाटतं की 2 आहे, काही वेळेस काही मग बार्गेनिंग झालं तर 3 होतील, 4 होतील, असं होईल का? आता 2 पर्यंत झाले बघूया काय.